पाहिलेत का मी म्हणाले तर तुम्हाला इंद्रदेवची निवड चुकणार नाही म्हणून. हो लक्ष्मी आपल्या घरातच होती आणि आम्ही तिला ओळखलंच नाही. खरंय तुमचं, लक्ष्मी घरातच होती पण तरीही दोन्ही सोन्यांपैकी एकीतही तुम्हाला ती दिसली नाही. किती पैसे असतील एक अंदाज? 10 लाख. काय 10 लाख? पण एवढे पैसे तुझ्याकडे आले कुठून? आई मी तुम्हाला म्हटलं होतं ना, तुम्हीच कोणाकोणाला दिलेले पैसे परत माझ्या जवळ येतात. परवा नाही का तुम्ही त्यांना बिल भरायला पैसे दिले होते, मग त्यांनी मला दिले, मग वहिनींना गरज होती म्हणून मी त्यांना दिले. आता हे पैसे म्हणजे हे पैसे माझे आहेत? हो तुमच्यासाठीच आणलेत. ती गुढी सुने माझी, देते पैसे माझ्याकडे. सध्या तुमची ब्रीफकेस ती आहे. हो का? काही हरकत नाही. काय काय स्वानंदी रिकामी आहे? अहो असं काय करता, आता रिकामी असते तरी भरायला किती वेळ लागतो? याच्यातले पैसे ह्याच्यात ट्रान्सफर करायचे फक्त. 5 मिनिटं सुद्धा लागणार नाही. आण बाळा इकडे. नाही 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 नाही, थांबा थांबा. ते करण्याआधी तुम्हाला माझ्या काही अटी मान्य कराव्या लागतील, तरच तुम्हाला ते पैसे मिळतील. आरामात, काही घाई नाहीये. तुम्ही ठरवा आपापसात की हो म्हणायचंय की नाही, मग आपण अटी बोलून घेऊ आणि मग होकार असेल तर काम झाल्यावर पैसे तुमचे. नाही पण मला तुझ्या सगळ्या अटी मान्य आहेत. हा आई सावकाश, काहीच घाई नाहीये. नाही म्हणजे पैसे बघितल्यावर तुम्ही हेच म्हणणार याची खात्री होती मला. म्हणजे स्वराती तू काय समजतेस मला? आई आत्ता माझ्याजवळ 10 लाख रुपये आहेत. तुम्ही रागवणार नाही माझ्यावर, हो ना? नाही नाही ती रागावली नाहीच आहे तुझ्यावर. नाही हो की नाही? हो म्हणजे इतक्या गुणी सुनेवर कोण कशाला रागवेल नाही का? पण स्वानंदी तुझ्याकडे एवढे पैसे तुला नाही सांभाळता येणार. नाही माझ्याकडे मी सांभाळते. आधी तुम्ही आपापसात बोलून घ्या ना, विचार करा ना थोडा, मग आपण बघू पुढचं काय ते. पण तोपर्यंत कुणालाही काहीही सांगू नका, नाहीतर पैसे जसे आलेत तसे परत जातील. सत्य आहे. येते, विचार करा. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला, ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरी बाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?